अय साक्षी काय बनवायची इकडं 3 वाजले तर 3 वाजताच हा आता कधी नाही ते स्वयंपाक तर उशिरा करीत असतेच 3 वाजता इथं येऊन काय करायला लागली मला समजा मी म्हणलं कुठं गेली पोरगी आणि ही काय करायचं हल्ली काय करून दिलं शी कशाची शेव बघा इकडं साक्षीला म्हणून दिली शेवाची भेळ बन हो खातो खावा ग माय तर आमचे चिकू पिल्लू आले पुण्याहून मग काय बनवायला लागलीस आपले चिकू पिल्लू आले पुण्याहून तर मी ह्यांना बनवायले धपाटे होय धपाटे बनवायची बघा मित्रांनो आमच्या आई चिकू पिल्लू म्हणून साक्षी आता दुपारी बनवायली धपाटे यांच्यासाठी तर कशी बनली ती एकदा कमेंट करून सांगा हां कमेंट करून सांगा नाही बघा म्हणाव पुन्हा सांगा बघा मी धपाटे कसे करते आणि पुन्हा सांगा हां तर आता आपण बघूया शेवटपर्यंत साक्षी काय काय टाकून कशी करते तर ही घेतल्या 2 मिरच्या फक्त अजून ह्याच्यात बी आहेत की होय ह्याच्यात लाल मिरच्या आहेत होय कुटायचे लाल मिरच्या लसूण हां जिरी कुटून टाकायची कोथिंबीर टाकायची कुटून हां चटणी मीठ हळद टाकायचं शेवटपर्यंत ब्लॉग बघा म्हणाव शेवटपर्यंत ब्लॉग बघा कसा वाटतंय ब्लॉग हे पण कमेंट करून सांगा आणि धपाटे कसे होते हे पण शेवटपर्यंत सांगा बघून हो तर चला आता बघूया शेवटपर्यंत ब्लॉग आता काय करते काय नाही बर चला चला आता मी हे सगळं कुटून घेणार आहे कोथिंबीर हिरवी मिरची लसूण हा आणि इथं लाल मिरची तर कुटली हा अजून जिरी पावडर कुटायचे आपल्याला तर आता हे कुठून घेऊ आणि डायरेक्ट बघू आपण काय करते काय नाही फक्त शेवटपर्यंत बघत राहा शेवटपर्यंत बघा हा होय हो गो माय आता बघू ना शेवटपर्यंत तुम्ही तेवढं शकते खावा आणते ना तुम्हाला दिली भेळ बनवून बर आधी बनवून द्या खावा आधी आता बघूया आपण किती कुठून साक्षी तर मी टाकायले लसूण ह्याच्यामध्ये पीठ चाळले हा तर बघा आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर तर बघा साक्षी करायली मिक्स बघूया आपण पण मी पण बघतो जरा खाऊन कसं लागतंय कसं नाही तुम्हाला शेवटपर्यंत नक्की सांगणार आहे आता पीठ सगळं ते तिन्ही पीठ काढून घेतले लाल मिरची आणि हा तुमच्या आकारानं मिरची टाका नंतर जास्त तर बघा आता साक्षी टाकले पिठामध्ये साक्षी घेणार आहे पीठ काढून काय अजून हळद मीठ टाकायचंय होय हळद मीठ टाकायचे अजून नंतर हळद मीठ घ्या टाका टाकली हळद आपण आणि अशा प्रकारे पीठ झालेला नंबर 1 मध्ये वा हा वास तर नंबर 1 आहे कोथिंबीर आणि हे टाकू मीठ पण आकाराने टाका आता ही घेते कालवून तर आता बघूया डायरेक्ट कालवलेल्यावर का नाही आता बघू तर चला बघत राहावा हा तर बघा मित्रांनो चांगलं एकदम पीठ टिंबून घ्यायचंय बघा घेतलं साक्षीनं का नाही बघा एकदम नरम का कसं घ्यायचं मऊ आता तर जास्त नाही राहिले आता करायचेत आणि बघू आपण कशी लागतेत कशी नाही मी पण खातो तुम्हाला दाखवतो टेस्ट कशी आहे हा तर आता बघत राहा शेवटपर्यंत आणि कमेंट करायची सांगायची आणि कसे होईल ती पण सांगा हा आणि शेवटपर्यंत बी बघून सांगा कसं होते कसे नाही आवडलं तर नक्की लाईक करा सबस्क्राईब आणि आपले व्हिडिओ कोण बघताय ब्लॉग हे कंटिन्यू सांगायचं कारण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं हे पण सांगा हा तर चला तर बघा मित्रांनो मी 10-20 मिनिटं ते पीठ मुराय ठेवलं होतं हा आता आपण त्यांना काय होत आहे मुराय ठेवल्यावर मुराय ठेवला जरा चांगलं होतं ना होय बघा अशा टाईपचं आपलं पीठ झालेलं आहे असलं की टिमल्या नाही करायचं 10-20 मिनिट थांबायचं पुन्हा आता काय करायची आता मी कपडा घेतलाय असं भिजवून त्याच्यावर थोडं पाणी आणि आपला वल्ला हात करायचा होय असं नाही का म्हणते चपाती सारखं नाही चपाती सारखं नाही तर आता बघूया कसे होते कसे नाही कमेंट करा सांगा का नाही कमेंट करून सांगा कसे होते पीठ तर नंबर 1 झालंय असं करायचं
हम्म. आणि वरून हे पाणी टाकून असं असं दाबायचं. होय अशा असते तर हो. मी तर बघितलंच नाही आजपर्यंत बघितलं नाही असं. तर कोणी कोणी हे ओळखीत आहे तर कमेंट करून सांगा. कोणी कोणी खाल्ले ओळखीत आहे कमेंट करून सांगा. आणि कोणी कोणी खाल्लेलं आहे सांगा. तर मित्रांनो भरपूर दिवसातून आपण ब्लॉग नाही टाकला कारण की आपण जास्त आता ब्लॉग काय काढावे हे समजत नाही. तर आपण बनवतोय तर ब्लॉग खरंच जी काय आपली रिॲलिटी आहे ती बनवतोय बरोबर आहे का. तर भरपूर दिवसातून म्हणलं आता बनवावं. तर बघा साक्षीनं त्याच्यामध्ये एक बोळ असते ना. हो. हां हे जरा पातळ पातळ आपण करू. हां हो बघा कसे व्हायलेत कसे नाही सांगायला. टिडिडी तुम्ही कधी खाल्ला का हो असे? नाही वा नाही खाल्ले? खाल्ले तर पण बनविलेले माहीत नाही. लहानपणी खाल्लेले आता नाही. होय. हां बरं आता माझ्या हाताचं खाऊन बघा तुम्हाला कसं वाटतंय का सांगा मला. बरं करा. एवढंच होते बस झालं. हो आता आपण गोल टिपका करू मध्ये. हां तर बघा हे असं करायचं. तेल टाकू. आता तेल टाकायचं. गॅस चालू केलाय गॅस पण चालू. टाका येईल का आता ते. तर बघा आता हे टाकू आपण. कसं टाकायचं आता. हां असं टाकायचं. केलेलं आहेच कायच्या आधी. मी नाही केलं आधी. होय बरं माझी पहिलीच बार आहे. बरं काय माझं चुकलंय तर कमेंट करून सांगा. हां हा ओय बाई ती पटकन पगडन ना. हा नाही ना. करणार. तर बघा हे अशा टाईपचं झालेलं आहे. टेडी कसं झालंय कमेंट करून सांगा मला. कसे झालेत कमेंट करून सांगा. बघा इकडे आहे असं आहे. काय नाही चांगलं नाही का आलं? चांगलं आलंय नंबर 1 आलंय. तर तुम्ही पण कमेंट करा आणि सांगा. चला करा लवकर. तर मित्रांनो साक्षीला जमान झालते साक्षीला उचलायला झालते ऊन करायली आई बघा इकडं. तर बघा इकडं आईनं कसले भारी मोठाले केलेत आणि साक्षीला मोठे बनवायचे झालते का नाही. हो. आणि साक्षी थोडं आईनं थोडं पीठ पण थोडं पातळ केलं ना. आता बघ कसले बनवायचे आई. मी लय घट केलं आईने आता आम्हाला म्हणलं हां थोडं पातळ केलं फक्त. आणि बघा हे आता आईनं कसे नंबर 1 केलेत. हे बघा 1 2 आणि 3 बनवलेत. बघा ही साक्षीचं आणि हे आईचे 2. बघा हे अजून कसे व्हायलेत कसे नाही आता कमेंट करा म्हणून साक्षी कसे झाले मग. कसे झाले एकदा कमेंट करून सांगा. हां आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि कोणी खाल्लेला आहे पण कमेंट करून सांगा. कोणी खाल्ले कमेंट करून सांगा. आणि इकडे बघा आम्ही इकडे बनवायला आंब्याचा खार. इकडे खार करायला आम्ही. हां तर खार कोणाला आवडतो आंब्याचा खार लोणचं. आवडते लोणचं. गावरान आंब्याचा. बघा इकडे गावरान आंबे इकडं. तर कसं वाटलं कसं नाही ब्लॉग कमेंट करा. आता तुम्हाला दाखवतो तुम्ही खाऊन कसं झालंय कसं नाही. चला तर मित्रांनो 1 नंबर झालेला. कसं झालंय सचिन. एकच नंबर चांगला लागायला. 1च नंबर. आईनं बनवलंय तर तुला काय जमाना झालं बनवायला. तर कोणाला आवडतंय आणि कमेंट करून सांगा. एकदम नंबर 1. तर या खायला तुम्ही पण सगळे युट्यूब फॅमिली का नाही. या खायला आपली युट्यूब फॅमिली. चला बाय बाय. चला बाय बाय. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला लाईक करा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. बाय बाय. बाय बाय.